हे गाइस वेलकम बॅक टू अनदर बँगर व्लॉग. तर आज मी घरीच आहे म्हणून कॅज्युअल आणि नॉर्मल व्लॉग आहे. शॉर्ट इंट्रो. 21 दिवसाची सिरीज सुरू आहे. आज आहे दिवस 3रा. सो आज असंच कुठेतरी जायचा प्लॅन ठरला तर मग म्हटलं हेडफोन बघायला जाऊया. मला घ्यायचे हेडफोन्स आणि सौरभला घ्यायचे हेडफोन. त्यामुळे म्हटलं की एक व्लॉग बनवूया कारण की दिवसभरचं काम चालू होतं आणि घरी असल्यामुळं जसं तुम्ही बघितलं कालचे व्लॉगला काम असल्यामुळे जास्त काही शूट नाही करता येत. विजय सेल्सला जायचं चालू आहे प्लॅन. विजय सेल्स किंवा मग क्रोमा दोघांपैकी एक बघूया. ये हमारी धन्नो पुसून घे तिला. विजय सेल्सला चाललेलो आहे भाई आम्ही. विजय सेल्स आमच्या इथलं हिंजवाडीतलं सॉरी आमच्या इथलं नाही हिंजवाडीतलं विजय सेल्स. तिथं बघूया आता हेडफोन आवडले तर घेऊ नाही तर मग बघू ऑनलाईन बघून येतो. हेडफोन्स दाखव ना. हेडफोन्स वाईड ना. नेक बँड घ्यायचे. नेक बँड पहिले नेक बँड बघायचं नंतर ॲपलचे बघायचे मला वायर्डवाले. कारण माझे एअरपॉड तुटला एक माझं एअरपॉड. हो त्या साईडला आहे म्हणे तिकडे जायचं. एअरपॉड यूज केले आता तो वायर्डवाले यूज करून बघू. ॲपलचे भरपूर ऐकलं आहे त्याचं. बघू आता कसे आहे काय नाही. परफॉर्मन्स तर चांगलाच आहे म्हणे. हे तरी बघू यातलं काय चूज करायचं आता. कितीचे 3,000 आहे का? हे कमी याची प्राइस घेऊ शकतो. Z3 मग नवीनवाला कुठला आहे? हा ना. बघूया आता पुढं काय डिसाईड होतं काय. आणि Z3 घ्यायचं का Z2 घ्यायचं. दोघाही नवीनच आहे म्हणा. बघा आता सौरभ सर काय म्हणता आमचे. गाईज सो सॅड फॉर अस. आमचे आउट ऑफ स्टॉक आहे. थँक्यू मामा. आउट ऑफ स्टॉक आहे आमचं त्यामुळं आता काय हे कुठून घ्यायचं की नंतर द्यायचं. कुठं या विजय सेल्सला तर नाही आहे. आउट ऑफ स्टॉक आहे जे आम्हाला पाहिजे ते. आणि जे मला ॲपलचे पाहिजे त्याचे आउट ऑफ म्हणजे की नॉर्मलपेक्षा जास्त प्राईस दाखवतं आहे ते. जे ऑनलाईन त्याची प्राईस 200 रुपयांनी कमी आहे. आता मग बघू ऑनलाईनच मागू तर ब्लिंकिटवर वगैरे असं. आणि हे सौऱ्याचं तर काय पार्सलच नाही इथं. सो सकाळचा आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे त्याच्यामुळं सकाळी काही ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला. आणि त्याच्यानंतर जे काही आमचे प्लॅन्स होते ते काही वर्क नाही झाले. त्यामुळं आता अचानक असं दगडूशेठला जायचं प्लॅन ठरलेलं आहे गाईस. तर आता मी रेडी झालेलो आहे. माझा मित्र आता नाही येतो आहे. सो आणि आता बघूया पुढे कसं काय. तुम्हाला दगडूशेठचं दर्शन देतो. पॉसिबल झालं तर आतमधलं शूट करता येईल म्हणा. जसं सगळ्यांना माहिती आहे तिथं आतमधलं शूट नाही करता येईल. बट स्टील बघू. तर या असंच असतं. वर्क फ्रॉम होम होतं आणि काम होतं त्यामुळे. सिटी लाईट्स बघा. सिटी लाईट्स कसे आहे. सिटी लाईट्स काम 5चीच आहे का नाही. आमच्या बाल्कनीतून डायरेक्ट असे मस्त दिसतोय व्ह्यू. सगळ्यांना नाही माहिती हा एरिया कुठला आहे बट येस खूप भारी एरिया हा. बाल्कनीतलं फार भारी व्ह्यू आहे आमचा. मस्त आहे. यो भेटूया दगडूशेठला. भेटत होतो मित्र फोन येतो दाखवतो तर नाही. पीस आउट. गाईस तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी तुम्हाला अशा याचं दर्शन करणार आहे ना म्हणजे अशा जवळून म्हणा किंवा माझं दगडूशेठचं. कारण की दगडूशेठचं जे लोक दगडूशेठला गेले 80% सर्वांना माहितीच असतं की तिकडे कॅमेरा वगैरे चालू नाही करतात. बट मी अशा वेळी तुम्हाला दर्शन घडवायचा प्रयत्न करतो. लवकरच ते तुम्हाला दर्शन होणार आहे. काहीतरी वेगळ्या वेळी येते. तुम्ही सगळ्या जणांना आवडेल ते 100% आवडणार. त्याची तयारी करत थोडा टाईम लागणार आहे त्याला. बट 100% एवढं भारी दर्शन होईल ना तुमचं. तुम्ही स्वतःला सुद्धा एवढं मस्त प्रसन्न वाटाल ना. सो या वेटिंग फॉर दॅट डे. खूप भारी वाटेल. सो चला जाऊया आता. लिफ्ट आलेली आपली. यो सो भेटूया खालीच डायरेक्ट आता. आमच्या लिफ्टमध्ये लाईट लावले. पहिला लाईट नव्हते आमच्या इथं. क्या बात आहे.
गाईज मी गेल्या 1-1.5 तासापासून या पोराची वाट बघतोय तण्याची, आणि तो कुत्रा अजून नाही आलेला ना. आता मला फोन करून म्हणतोय की मी 5 मिनिटात पोहोचतो म्हणे. म्हणजे दुसऱ्या फोनला तसं बोलला, पहिल्या फोनला तर काय म्हणे मी आलोय म्हणे, इथं उभं राहा म्हणे. साल्याला आता आल्यावर बघा, त्याला रात्री असा फिरवतो ना दगडूशेठच्या आजूबाजूला, परेशान झाला पाहिजे. त्याला घरी सोडतच नाही 1 वाजेपर्यंत. बघा तुम्ही आता येतोच येतो, 5 मिनिटात येईलच तो. तुम्हाला दाखवतो आता. आता केला ते लाईट रिपेअर. ते लाईटचा सोड किती भेंडे अप्परचा डिप्परला लावला, डिप्परचा अप्परला गेला, तेव्हा ते कुठं चालला तुला ती शिक्षा पाहिजे रे. आता चालतो बेटा, आता चालतो मित्रांनो. 2 तासाच्या अथक पराक्रमानंतर परिश्रम तर झाले ना, पराक्रमच झाले. पराक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर त्याने आलेला आहे. आता त्याला रात्रभर फिरवतो आणि घरी गेल्यावर त्याला आहे ना आईचे बोलणे खाऊ घालतो. माझ्या आईला ऑलरेडी मला शिवा घ्यायला तयार झाली आहे. आईला माहिती आहे, आईला माहिती झालंय 9 वाजले, 12 वाजणार आहे आरामात. 12 वाजणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, 7ला घरातून निघलोय मी. आता वाजलेत 2:20:56 झालेत आता, म्हणजे 4 मिनिटात 9 वाजतील. माझ्या आईला अजून पता नाही मी कुठे आहे, आणि माझ्या भावाकडे मी आत्ता आलोय. हा बघा मजा, हा बघा मौत का नंकानाच. हा बघा मौत का नंकानाच. माझे मला कपडे पण बदलून नाही देणार, थोडे फटके घालणार आहे दादा. त्याला मी पण आईला सांगणार ना फोन करून, फटके द्या त्याला, फटके. लेट्स गो, मिलते आगे गाइस. येतो तुम्हाला दर्शन दगडूशेठचं. रात्री असणार, रात्रीला गर्दी कमीच असती ऑब्विसली, त्यामुळे दर्शन एकदम व्यवस्थित होणार आहे. आणि या माणसाने गोव्याच्या पासिंगवाल्यांनी मध्येच गाडी गेलेली आहे. लेट्स गो, पीस आउट. गर्दी कमी असेल. आणि फायनली आपण दगडूशेठला पोहोचलेलो आहे. एक्सक्लुझिव्ह दर्शन दगडूशेठ महाराजांचे. गाईज गाडी पार्क करायचा विषय. येस, तिथं दगडूशेठच्याच राईट साईडलाच आम्ही गाडी पार्क केलेली आहे, तिकडे दगडूशेठ आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गाईज. ही गर्दी आमच्यासाठी काहीच नाही, कारण की दगडूशेठचं प्रेम आहे. आम्हाला जेव्हा मूड झाला तेव्हा आम्ही दगडूशेठला येत असतो. प्रेम आहे, प्रेम. 37. लाईनमध्ये लागायचं आहे आता. लाईन काही जास्त लांब पण नाही आहे, जास्त गर्दी पण नाही आहे. दर्शन एकदमच लवकर होऊन जाणार आहे आपलं आता. आम्ही बॉईज असे आहे ना, आम्ही बाकीचे म्हणजे की बाकीचे लोक जात असतील कुठं असे दुसऱ्या प्लेसेसला, तर त्यांचा मूड नसला किंवा मग काही पण विषय असला, पण आम्ही पोरं असे आहे ना, हे तरी स्पेशली असे पोरं पाहिजे. कसला जरी मूड असला, फोन लावला, चल दगडूशेठला आले, असे मित्र आयुष्यात पाहिजे. आणि आमची ही ना खूप अशी आवडती प्लेस आहे. आम्ही इथं आठवड्यातून 5ही दिवस येऊ शकतो. खूप अशी आवडती प्लेस आहे आमची. गाईज 2 तास वाट का बघावी लागली? हे काय मी नाही केलंय, हे आता प्रूफ झालंय. हे मी नाही यांनी नाही केलेलं म्हणून याला माफ करून देतोय आता. हे त्याच्याकडनं आलेला आदेश होता. का बरं? आम्हाला आरती भेटली, अजून काय पाहिजे? आरती भेटण्याचा आमचा भरपूर वेळेस म्हणजे अमृत दिवस तर होताच. आता आपण ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस झालंय की आम्हाला दगडूशेठची आरती भेटते. 100% होतंय का हे ठरवून होतंय काय माहिती. म्हणजे काही देवाचं काय काय ना समजत नाही. असं काही गोष्टी बोलता नाही येत मुवमेंट झाल्यावर. बट जाम भारी वाटतंय. धन्यवाद तन्या 2 तास लेट केल्याबद्दल. बरं का, 2 मिनिटं जाऊ ना चल. लेडीज आहे इकडे, लेडीज. दगडूशेठच्याच मागे इथं मस्त असं स्वामींचं मंदिर आहे. स्वामी अक्कलकोटला का बोलवत नाही स्वामी? स्वामी ही बोलवतील रे अक्कलकोटला. मध्ये कॅमेरा अलाउड नाही गाईस. स्वामींचंही दर्शन झालेलं आहे गाईस. स्वामींच्या मंदिरात मी तरी पर्सनली पहिल्यांदा गेलो, बट भारी वाटलेलं असं. स्वामींनी पण एकदम आरामात दर्शन दिलेलं आहे. आजचा दिवसच चांगला होता. म्हणजे हे लावला का?
लोक आपल्याला म्हणत असतील फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पण त्यांना कोण सांगेल की पहिले आपण दर्शन करून घेतो पूर्णपणे 100%. त्याच्यानंतर आपण सोशल मीडियाचा विचार करतो जेव्हा मंदिरात असतो दर्शनाशिवाय मजा नाही. दर्शनाशिवाय मजा नाही. लेट्स गो गाईज, दर्शन घेऊन घ्या. रात्रीचे 10 वाजलेले. स्टील इथं दगडूशेठला गर्दी आहे. सो आता एकदम दर्शन एकदम 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 एवढं भारी पद्धतीने झालेले, अनएक्सपेक्टेड, खतरनाक. आणि हा इथं बनतोय फुलेंचा वाडा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भारतातील पहिली मुलींची शाळा. त्याचा इथं वाडा बनतोय आता एक्झॅक्टली दगडूशेठच्या समोर. त्यांचा वाडा बनतोय. हेलो फ्रेम देख लो फ्रेम. सो गाईज घरी आलेलो आहे, आवरला वगैरे सर्व झालेलं आहे. जेवण वगैरे तर आधीच झालेलं होतं. सो एक सांगायचं, जर वर्षाचा किंवा देवाचा जर तुम्हाला बुलावा येतो ना, तर तो तुम्हाला कसाही बोलून घेतो. देवावरती विश्वास ठेवा. सो आजचा ब्लॉग इथे संपवतो आणि तिसऱ्या डेचं कट करायचं आहे. यार ना माझ्याकडं ना यो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. पीस आउट.